नमस्कार मंडळी, मी सरिता. आज मी सुजीच्या पोळ्या बनवणार आहे. मी 1 वाटी हा रवा घेतला आहे. ह्या वाटीने मी मापून रवा घेतला आहे 1 वाटी. त्याच वाटीने मी साखर पण मापून घेतलेली आहे. त्यात वेलची पूड मी घालणार आहे. 4 वेलची घेतल्यात, ती वेलची पूड करून मी घालणार आहे. आणि मी कणिक अगोदरच मळून ठेवलेले आहे. त्यात मी थोडंसं तेल गरम करून घातल्याने नमक थोडं घातले. मी कणिक आधीच मळून ठेवले आहे. हे बघा, असे मळून ठेवले मी, असे मऊ लुसलुशीत थोडी मऊ करून ठेवलेली. कढई गॅसवर ठेवलेली आहे तापत. आता कढई गॅसवर ठेवणार तापत. थोडंसं गॅस वाढवून घेणार आहे. कढई तापल्यानंतर मी त्यात 2 चमचे तेल घालणार आहे. त्याचबरोबर मी 2 चमचे तूप घालणार आहे. हे आमचं घरगुती तूप आहे, साजूक तूप, घरातून आम्ही काढलेलं. तूप तेल थोडं गरम झालं की मी त्यात रवा घालणार आहे. रवा असा छान परतून घ्यायचा. गॅस मोठा असल्यामुळं रवा सारखा हलवत राहायचा. रवा असा बघा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. मी आता मोठा गॅस मी थोडा बारीक केला आहे. आता हा बघा, बघितलं असं, हे बघा, असा लालसर भाजून घ्यायचा. वास पण खमंग यायला पाहिजे तुपाचा. ते तूप घातल्यामुळे वास सुटलेलाच आहे. आता आपला रवा भाजलेला आहे. मी अगोदर पाणी गरम करत ठेवलेलं, इकडं पाणी माझं गरम झालेलं आहे. आता मी ते पाणी ह्याच्यात घालणार आहे. गॅस बारीक करूनच घालायचं. गरम गॅसवर, मोठा गॅस असला तर त्या उडते बाजूला. आता हलवत घालायचं. नाही तर त्याच्या गुठळ्या होत्यात. असं एकसारखं हलवतच घालायचं. हे बघा असं. आता ह्याच्यातच मी साखर घालणार आहे. हे बघा, त्यात वेलची पावडर पण घालणार आहे. मी वेलची पावडर करून घेतली अशी. थोडं हलवून झालं, मी थोडं झाकण ठेवणार आहे त्याच्यावर. आता 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. थोडंसं साखरेचं पाणी ते नाटायसाठी. हे असं झाल्यानंतर हलवायचं. थोडं 5 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून हलवायचं. मी थोडंसं जरासं हातावर असं करून घेणार. थोडं पीठ लावून घेणार त्याला. तुम्हाला केवढा गोळा पाहिजे तेवढा करू शकता तुम्ही.
त्याचे असं मी आता गोल 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 हे करणार. हे बघा वाटी केल्यागत करणार. त्याच्या आत मी थोडं तेल लावणार आणि आपण हे सारण केलेलं सुजीचं ते आता हे मी ह्याच्यात भरणार. हे असं हे बघा. थोडा अजून मला सारं गरम आहे. थोडासा पिठाचा हात लावून जरी घेतलं तरी चालतंय. हे बघा असं आपण पुरण कसं भरतोय तसं भरून घ्यायचं. हे बघा त्याला पीठ लावून घ्यायचं थोडं. तेल लावून घेणार आहे. तवा थोडा बारीक करून गॅस बारीक करून हे करणार. हे बघा असं लावतो ते टाकणार. असं सगळं बनवून घेणार आहे मी. मी थोडं तेल लावते आहे. तुम्ही तूप पण लावला तरी चालतंय. मी तूप अगोदर घातलेलं आहे रव्यामध्ये म्हणून मी आता तेल लावते थोडं वरून. हे बघा अशा पोळ्या करून घ्यायच्या. मी ते संग दूध ठेवलं. तुम्हाला श्रीखंड पाहिजे तर श्रीखंड ठेवू शकताय. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची लाडकी बहीण. नमस्कार.